आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ए टू झेड फर्निचर समोर संभाजी रोड नांदूर शिवार नाशिक येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पंचवटी पोलीस ठाणे यांच्या पत्नी सौ नलिनी मधुकर कड या पहाटे 6:30 सुमारास सायकल करत असताना मिरची हॉटेलकडे जात असताना एक 10 वर्षाची मुलगी रस्त्याच्या बाजूने रडत अवस्थेत चालली होती। तिच्याजवळ जाऊन त्यांनी चौकशी केली असता तिला तिचे नाव गाव व पत्ता विचारला असता तिला सांगता येत नसल्याने त्यांनी लागलीच पती मधुकर कड साहेब पंचवटी पोलीस ठाणे यांना फोन करून सर्व हकीकत सांगितल्याने त्यांनी तात्काळ आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना फोन करून झालेली सर्व माहिती सांगितली असता वरिष्ठांच्या आदेशाने तात्काळ पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस अंमलदार निखिल वाघचौरे, पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, पोलीस अंमलदार इरफान शेख व महिला पोलीस अंमलदार वरपे हे तात्काळ घटनास्थळी जाऊन सदर मुलीला घेऊन सदर परिसरात तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता तिला काही एक उपयुक्त माहिती सांगता येत नसल्याने तिला आडगाव पोलीस स्टेशनला आणून पोलीस ठाणे अंमलदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एक गायकवाड, महिला पोलीस अंमलदार सानप यांच्या ताब्यात देण्यात आले। नातेवाईकांचा शोध घेतला असता तिचे नातेवाईक काका जितेंद्र सरोदे राहणार जळगाव खुर्द तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांना मोबाईलवरून संपर्क साधला असता पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ यांनी संपर्क साधून सदर मुलीचे अधिक चौकशी केली असता सदर मुलीचे वर्णन व फोटो यांना पाठवून ती माझी भाची आहे असं सांगितल्याने त्यांनी मुलीची हत्या संगीता काजळकर राहणार नांदूर नाका वृंदावन नगर मनपा मराठी शाळेसमोर नांदूरगाव नाशिक यांच्याशी मोबाईलवर संपर्क करून देऊन त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून घेतले। सदर मुलगी ही माझी भाचीच आहे हे तपासात निष्पन्न झाल्यानं सदर मुलीचे नातेवाईकांचे पूर्ण चौकशी करूनच सदर मुलीला संगीता संतोष काजळकर आत्या चुलते वसंत रामराव तुपे राहणार गीत गुंजन सोसायटी झंकार हॉटेल समोर गंजमाळ भद्रकाली नाशिक यांच्या ताब्यात देण्यात आलं। सदर तपासाचे मानवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पंचवटी पोलीस स्टेशन व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण आडगाव पोलीस ठाणे यांनी ज्ञानेश्वर कहांडळ व सर्व टीमचं अभिनंदन केलं। वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक। दिनांक 8/6/2024 रोजी रात्रगस्त पेट्रोलिंग कामी ड्युटी असताना पहाटे सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान नलिनी मधुकर कड मॅडम या संभाजी रोडने मिरची हॉटेलकडून नांदूर नाकेकडे सायकलिंग करत जात असताना त्यांना रस्त्याच्या बाजूला एक 10 वर्षाची मुलगी ही रडत रस्त्याने चालत असताना मॅडम तिथे जाऊन अधिक चौकशी केली असता त्या मुलीला तिचे नाव गाव पत्ता काही एक सांगता येत नसल्याने मॅडमनी सदरची हकीकत ही पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड साहेब यांना सांगितल्यानंतर कड साहेब यांनी आमचे आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण चव्हाण साहेबांना सर्व हकीकत सांगून साहेबांच्या आदेशाने आमचे डीबी पथक हे घटनास्थळी गेले असता सदर मुलीची चौकशी केली, परंतु तिला काही एक नावगाव सांगता येत नसल्याने तिच्या नांदूर नाका परिसरामध्ये तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला, परंतु काही उपयुक्त माहिती मिळत नसल्याने तिला पोस्टेला आणून ती फक्त सरोदे व जळगाव गावात मी राहते एवढंच सांगत होते। त्या दिशेने आम्ही त्या मुलीच्या नातेवाईकांचा तपास सुरू केला असता निपाड तालुक्यातील जळगाव, येवला तालुक्यातील जळगाव तसेच नांदगाव तालुक्यातील नांदगाव चाळीसगाव रोडवरील जळगाव या गावांमध्ये चौकशी केली, परंतु नांदगाव तालुक्यातील जळगाव येथील पोलीस पाटील श्री रवींद्र सरोदे यांना सदर मुलीचे फोटो पाठवले असता त्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सदरची माहिती पाठवून सदर गावामधील मुलीचे काका जालिंदर सरोदे यांची पुतणी आहे असे निष्पन्न झाल्यानंतर मुलीच्या काकांनी आडगाव पोलीस स्टेशनला फोन करून माहिती सांगितली। त्यानंतर मुलीची आत्या ही साईनगर नांदूर नाका परिसरामध्ये राहत आहे असे समजल्यावर मुलीची आत्याशी संपर्क करून सदर आत्याला पोलीस स्टेशनला बोलून त्या मुलीची व त्या नातेवाईकांची अधिक सखोल चौकशी करून ती मुलगी त्यांची भाचीच आहे हे तपासात निष्पन्न झाल्याने सदर मुलीला त्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे। सदरची कामगिरी माननीय श्री पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1
श्री किरण कुमार चव्हाण साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री नितीन जाधव साहेब व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पंचवटी पोलीस स्टेशन व आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण चव्हाण साहेब व DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री दाहिंगडे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे तपास केला व या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू गायकवाड व महिला पोलीस कर्मचारी वरपे मॅडम, सानप मॅडम, तसेच DB पथकाचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस अंमलदार निखिल वाकचौरे, दिनेश गुंबाडे, इरफान शेख व अमोल देशमुख यांनी या तपासात मोलाची कामगिरी केली आहे.